गावाच्या शेवटच्या टोकाला एका छोट्याशा झोपडीत एक बाई राहत होती. तिचे नाव होतं सरोज. केस पांढरे झाले होते, पण मन अजूनही जिवंत होतं. पती गेल्याला 5 वर्ष झाली होती आणि एकुलता एक मुलगा शहरात शिकायला गेला होता. पण तो परत कधीच आला नाही. सरोज चहाचा कप हातात घेऊन खिडकीबाहेर पावसाकडे पाहते. गावात सगळ्यांना माहीत होतं, बेचारी सरोज निराधार झाली बघ. पण सरोज प्रत्येक सकाळी उठायची, देवाला नमस्कार करायची आणि तिच्या छोट्या बागेतली फुलं वेचून मंदिरात विकायला जायची. ती फुलं बांधते, पिशवीत ठेवते आणि मंदिराच्या वाटेवर जाते. सरोज ताशीच म्हणते, देवाकडे तक्रार नाही, कारण अजून मी श्वास घेते, म्हणजे काहीतरी काम बाकी आहे. मंदिरात भक्त येत आहेत, सरोज फुलं विकते. काही जण हसत बोलतात, तर काही जण दुर्लक्ष करतात. लोक तिला बघून म्हणायचे, एवढी म्हातारी झाली तरी अजून काम करतेस. सरोज फक्त हसायची आणि म्हणायची, काम केलं की मन जिवंत राहतं बाई. पाऊस वाढतो. मंदिराबाहेर एक छोटा मुलगा रडत उभा आहे. त्याचे कपडे ओले झालेले असतात. सरोज हळुवारपणे म्हणते, अरे बाळा, इथे काय करतोस? तुझे आई बाबा कुठं आहेत? मुलगा मात्र रडतो आणि म्हणतो, माझं कुणी नाही. आई बाबा दोघं गेले. मी निराधार आहे. सरोजचा चेहरा मात्र थरथरतो आणि डोळ्यात अश्रू येतात. सरोज म्हणते, निराधार नाहीस तू बाळा. आजपासून माझा आधार आहेस. ती त्याला मिठी मारते. पावसाच्या थेंबात दोघे उभे राहतात. सरोज मुलाला गरम गरम जेवायला देते. चुलीवर भात शिजवतो. त्या दिवसानंतर सरोज आणि तो मुलगा अभिषेक दोघं एकमेकांचे जग झाले. ती त्याला शाळेत दाखल करते. फुलांच्या पैशातून पुस्तकं आणते. रात्री त्याच्यासोबत अभ्यास घेत बसते. सरोज मुलाकडे पाहत राहते आणि म्हणते, बघ रे बाळा, आयुष्याने आपल्याकडून काही घेतलं, पण आपणही त्याच्याकडून काहीतरी परत घ्यायचंच. मुलगा मोठा होतो, शिक्षक बनतो. सरोज वृद्ध होते, पण चेहऱ्यावर समाधान आहे. काही वर्ष गेली. अभिषेक गावात शिक्षक झाला. सरोज आता जास्त बोलत नव्हती, पण प्रत्येक सकाळी मंदिरात त्याच बाकावर बसून शांतपणे पाहायची. अभिषेक मंदिरात येतो. सरोज समोर उभा राहतो. तिच्या हातात फुलांचा झुमका असतो. अभिषेक भावनिक स्वरात म्हणतो, आई, लोक म्हणायचे तू निराधार आहेस, पण खरं तर तूच माझा आधार आहेस. तो तिच्या पाया पडतो. ती त्याच्या डोक्यावर हात फिरवते.
सरोज म्हणते, बाळा, जो इतरांचा आधार बनतो तो कधीच निराधार नसतो. कधी कधी देव आपल्याकडचं काही घेतो, पण त्याच्या जागी आपल्याला दुसरं काही देतो, जे मनाने जवळ असतं. निराधार होणं म्हणजे एकटं होणं नाही, ते म्हणजे दुसऱ्याचा आधार होण्याची संधी मिळणं आहे. आपण कोणाच्या आयुष्यात प्रकाश बनलो, तर आपल्या अंधाराचंही कारण आपोआप संपतं. धन्यवाद.